28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा दुर्दैवी या ठिकाणी अपघात झाला आणि या अपघातामध्ये अजित पवार यांचं दुर्दैवी या ठिकाणी निधन झालं। यानंतर आमदार रोहित पवार यांनी देखील प्रसार माध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेत हा अजित पवारांचा अपघात नसून घातपात असल्याचा या ठिकाणी संशय व्यक्त केला। याबाबत देखील निपक्षपाताने चौकशी व्हावी अशी देखील रोहित पवारांनी मागणी केलेली आहे। याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर बारामती तालुक्यातील लोणी भापकर या ठिकाणी देखील संपूर्ण गाव हे कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहे। या गावकऱ्यांच्या वतीने देखील अजित पवार यांचा या ठिकाणी हा अपघात झालेला नसून हा घातपात झाल्याचं या ठिकाणी नागरिक म्हणत आहेत। याबाबत देखील संपूर्ण हे गाव जे आहे संपूर्ण बंद ठेवण्यात आलेलं आहे। याबाबत देखील ब्लॅक बॉक्स असेल किंवा ही विमान कंपनीची असेल या संपूर्ण ह्या प्रकरणामध्ये निपक्षपणाने चौकशी व्हावी, पारदर्शकपणाने चौकशी व्हावी आणि जो कोणी दोषी असेल त्याला या ठिकाणी शासन करण्यात यावी अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी देखील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। परंतु अधिक पाहता जर संपूर्ण ह्या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचा घातपात झालाय का अपघात झालाय हे देखील तपासाने ते आता काय समोर येते हे देखील अधिक पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुधीर कुसाळकर, LS मराठी, बारामती।